खोडशाळे ना जेवाल माव चालू झालं का आलं बुवा संडास क्या यार मामा थांबा जरा आता नीट नेट काय का चालू द्या आपलं चालू द्या शायरांनी एक आध्यात्मक आपल्या पुढं थोडं मांडलं म्हणजे चौगम कोण जन्माला आले त्यांच्या साखीचं उत्तर देतो साखीचं उत्तर आहे बरं का 4 काय 6 काय 18 काय ऐकले ना महाराज 4 6 आणि 18 भागिले अंत लागे ना गदा अंत लागे ना गदा मने गुणी हाईवती चरणावर मस्तक माझे सदा लक्ष मध्ये मामा आता पुढे जाऊन त्यांनी सांगितलं कितीतरी गण आलते कोटी कितीतरी कोटी गण आले आणि त्यांनी मिळून नंदीचा ऋषण पिळला त्याला ऋषण म्हटले आणि तो ऋषण पिळायला कोण होत गण होते त्यांनी पुढे जाऊन नाही विचारलं का पार्वतीने दर्शन कसं घ्यायचं आता इथंच खरा कलगीतोर आहे ऋषण पिळण्यासाठी कोण होते गण होते का आमची माया होती का आमची पार्वता म्हणजे पार्वता काय म्हटलं माया म्हटलं तर एकच आमच्या मायेप्रमाणे कोणी होतं का शायराने ते प्रवराचं सांगितलं 1 नंबर ज्याला खऱ्याला खरं त्या खरंच म्हटलं पाहिजे कारण म्हणूनच मी ते वाक्य वापरलं होतं रक्त प्रवाह झाला त्यांनी बरोबर सांगितलं त्यांचं स्वागत पुढे जाऊन शाहीर म्हणतात ऋषण पिळला कोणी निस्ते गणच नव्हते शाही निस्ते गणच नव्हते जेवढे विष्णूचे असणारे हाताखालचे इंद्राचे हाताखालचे जेवढे देव होते ना देव टोटल देव आले आणि त्यांनी ऋषण पिळला अशी वारता देवा कळली
तिकड साईडला ठेवू. सगळे देव आले, नंदीचा ऋषण पिळला आणि ऋषण पिळल्याच्या नंतर महाराज प्रकार असा झाला. आता शायरांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं चेअरमन दादा. पण त्याच ठिकाणी स्वतःचा बाप आला नंदीचा. काय नाव त्याच? थांबाव, यांना सांगू द्या ना, मला घेऊन तोंडात मारून मारून तडा तडा. म्हणजे कोण किती जागे होय पाहिलं पाहिजे ना. तर शिक्क मुनीला राग आला, राग आला व शिक्का मुनीला. हे नाही बनवायचं. मला जसा डान्स पाहिजे ना तसा करता येत नाही. लगेच मी गुंड साहेबांचा डान्स चालू करू शकतो. खऱ्या अर्थानं त्या दादांनी गाणं गायलं, त्यांचं स्वागत करतो. काही गोष्टी परत होती नाहीत. माडिक माडिक, गुंड गुंड, नाही का. ज्या वेळेस ऋषण पिळला, वार्ता कळली शिका मुनीला. ठक्षे शिंदे महाराष्ट्रात गेला तरी यांच्या जो एकटा काय करतोय. खऱ्या अर्थानं हे जे जुकाट आहे, जसे गुंड साहेब गेले तसं माझं सुद्धा बाबा ह्या ठिकाणी गाणं म्हटलेलं आहे. म्हणलाय का नाही मामा माझा मोठा पोऱ्या. पण देवानं ही 2 पोरं पाठवली. आलं का लक्षामध्ये? असो, आपल्याला तिकडं नाही जायचं. तसेच आमचे रामनाथ बाबा, एवढं दुःख असून बाबा माझ्या पुढे बसून रात्री सुद्धा बसले. आता आमच्या मामांना काही गोष्टी थोड्या वाईट वाटल्या असतील, कारण अंतःकरण असं आहे. आता माझी बारी थोडी मोठी होऊ शकते. प्रकार असा झाला, शिकामुणीला राग आला. आमच्या शिकामुणीनं सांगितलं, शापदीन सर्व देवांना. शिकामुनी बोले रागाने, बोले रागाने. आणि 33 कोटी देव शिकामुनीला आले शरण. शिकामुनीने सांगितलं, अख्ख्या देवांना शाप देईन. जेवढे आहेत ना, जेवढे ऋषी आलते ना ऋषण पिळण्यासाठी, सगळ्यांना शाप देईन. शंकराने मध्यस्थी केली. सांगितलं, महाराज आम्हाला शाप नका देऊ. याच्या पलीकडे काय आम्हाला जर त्याचं करता आलं ते आम्ही करू, पण शाप देऊ नका. म्हणले, तुम्ही सगळ्या देवांना मिळून ऋषण पिळला ना, तुम्ही आता एक काम करायचं. तुम्हाला शाप नकोय ना, तर मी सांगन तसं करायचं. ह्या नंदीचं दर्शन घ्यायला ज्यावेळेस तुम्ही जाणार आहात, ते आपल्याला घालून दिले गडी माणसांना. त्यामध्ये बाया माणसं नाही. आता यांनी घातले ते. ते पुढे जाऊन मी सांगणार आहे. ऋषण पिळायला कोण होतं? आदिशक्ती होती का एखादी? आणि मग ती काय लागीन? पण त्यांच्या समाधानासाठी मी सांगणार आहे. शरण आल्याच्या नंतर सांगितलं, सगळ्या देवांना माझ्या पोराचं पहिलं दर्शन घेतलं पाहिजे. ज्यांनी त्या ठिकाणी इजा केली ना, इजा त्यांनी शंकराच्या दर्शनाला जात असताना, हा विषय तसा बराचसा लई
ते आमच्या चेअरमनचं बरोबर ध्यान आहे. आणि मग सगळ्या देवांना विनंती करावी लागली, आम्ही नक्कीच मागून जाऊन नंदीचं दर्शन करू. आलं का लक्षामध्ये? आता एक ठिकाणी नंदी शंकराजवळ असतो महाराज, नंदी शंकराजवळ असतो, पण पंढरपुरामध्ये मी मारुती रायपुढे नंदी पाहिलाय. रामनाथ बाबा, पंढरपुरामध्ये मारुती रायपुढे नंदी. मामा कधी गेला पंढरपूरला तर पहा, मारुती रायापुढे नंदी बसलेला आहे. नाही म्हणायची काही ताकद आहे, कारण आपण जे पाहिले ते किंवा जे वाचले ते वाचण्यापेक्षा पाहिलं 7-12. आपल्या बापाच्या नाव किती, दुसऱ्याचे बांध करायचे नाही. आताच माझे शिष्य संभाजी हांडुरे गेला का, त्या मुलगा ठेवून गेला इथं माझ्यासाठी. आता मागे बसलो होतो ना, कमीत कमी 32-36 कविता माझ्या मोबाईल मध्ये देवाने भरपूर दिले. फक्त घेणारे पाहिजे, घेणारे पाहिजे आणि एक निष्ठ पाहिजे बरं का, एक निष्ठ पाहिजे. आणि मग त्या नंदीला म्हणले देवा आम्ही पाठीमागून दर्शन घेऊ. कोणी सांगितलं? हे नंदीच्या बापानं, शिखमुनीनं, शंकरानंद. आता शाहीर म्हटले, नंदी शरण आला, नंदी शरण बिरण मुळीच आला नाही. जसं ते म्हटले, ते नंदी म्हणायला लागलं. नंदी काय आवरा ना, शंकर गप बसलं. तेव्हा शंकर म्हणला तुला काय मागायचे माग. ते नंदी म्हटलं तुझ्या जवळ काही जोगड्या हो शॉर्टकट सांगतोय. आता तुझ्या जवळ काय, पुढे जाऊन मला सांगायचे तिथून पुढे म्हणून इथून धरले. तुझ्या जवळ काय नाही, माझ्याजवळ काय नाही, मग तुझ्या जवळ काय? शंकर म्हणला मग तुझ्या जवळ काय? तुलाच काय माग न मागायचे माग. कोण म्हटला? नंदी म्हणला शंकराला तुझ्या जवळ काय नाही, अंगाला राख, गळ्यात किडक काडक, काय खाली वाघाचं कातड, तुझ्या काय मागायसारखं, तुलाच काय मागायचे माग. मग त्या शंकराने काय मागितलं? माझं वन होऊन राहावं लागेल तिन्ही लोकाला, तिन्ही लोकाला, आणि माझा भार वागावा लागन सांगतो तुला. मागितलं का माझा भार वागावा लागल, स्वर्ग मृत्यू सप्ती पाहतो. वासनात गुंतवला. ठीक आहे, आता वचन दिलं म्हणल्यावर पार्वता मातेनं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्यावेळेस शंकराने नंदी घेऊन आल्याच्या नंतर काही शाहीर मंडळी म्हणतात धर्तरीची केली आरती, चंद्रसूर्याच्या केल्या वाती, आणि पार्वता माता ओवळाय गेली शंकराला. उभी काय होती? शेष होती. काय होती? काय होती? शेषावर. मग शेष काय होता? हाय पुढचा प्रश्न आहे, आपल्याला तिकडे नाही जायचं. म्हणून पार्वता मातेनं नंदी ओवळला, आणि ओवळल्याच्या नंतर तिच्या पायावर पाणी टाकलं, उजवी मारली, आणि तेवढ्यात शंकर आतमध्ये जाऊन बसलं गप्पनी.
आता इथे एक मॅटर आहे गुंडाच्या भाषेत, पण मी सांगणार नाही. इथे एक मॅटर आहे ते मी सांगणार नाही. मग आम्हाला कसं बारीक हसायला पा आपलं म्हणजे ठोकाळा असते, आहोन काहोन जाहोन असं नाही. भूषण याच्यासाठी म्हणत होतो, तर पार्वता मातेला नंदीला ववाळलं, असा शिंगावर हात ठेवला, पाठीमाग पाहिलं, शापटाक तिकडे पिंड दिसली. पुढं पाहिलं, शंकर आतमध्ये जाऊन बसलो होतो न मंदिरामध्ये, तिकडे पिंडच दिसते. मग एक दादा कोटक्याचं गाणं होतं पहा, ते म्हणते मला काढून काय देते माहितीये का, स्त्रीलिंग पुरलिंग नपुसकलिंग याची दाव का काला लिंग 13 दाव का तुला नंदी दारात उभा केला. तिकडं नाही जायचं, कारण ते गेले मोकारवर आणि मग वेगळं वळण लागतं थोडस. प्रकार काय झाला म्हणजे पाठीमाग पाहिलं तरी पिंड दिसते. दादा कोटक्याचं गाणं नाही का, माझ्या बैलाचं वशिंड शंभू महादेवाची पिंड, असं दादा कोटक्यांनी म्हटले. आणि असं पुढे जरी पाहिलं तरी पिंडच नजर पडते. बाया माणसाला जे काही दर्शन घ्यायचं असं नंदीचं, शिंगावर हात ठेवायचा आणि काही सांगायचं असलं तर कानात सांगायचं, याच्या पलीकडे दुसरं काही करायचं नाही. शहरांच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीचं आहे. आणि मग आवा भगवान शंकर नंदीवर, ऐका गावाला, ऐका गावाला, आणि आता थोडीशी कहाणी सांगतो, ऐका निवंत ना हो रामा, हरे रामा रामा, जिर रामा हो जिरे, हरी हरी हरी. आता थोडीशी कहाणी सांगतो, ऐका निवंत ना हो रामा, हरे रामा रामा, जिर रामा हो जिरे, हरी 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 हरी. पार्वती व बोलू लागली शंकर करण, शंकर करण. पार्वती व बोलू लागली शंकर करण, शंकर करण. ऐका धनी व तुम्हा सांगते, पूर्वजन्मीची खून ना हो रामा, हरे रामा रामा, जिर रामा हो जिरे, हरी 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 हरी. शंकर तुम्हा सांगते, पूर्वजन्मीची खून ना हो रामा, हरे रामा रामा, जिर रामा हो जिरे, हरी 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 हरी. ज्या वेळेस दक्ष राजाच्या घरी यज्ञ होम होता, त्यावेळेस हा नंदी दाक्षायणी बरोबर गेलता. आधी दाक्षायणीचा जन्म दक्ष राजाच्या घरी, नंतर बापाने अपमान केला, बापाने नवऱ्याचा अपमान केला म्हणून तिने यज्ञात उडी टाकली. कोणी? दाक्षायणीनं यज्ञात उडी टाकली. परत ती हिमालय पर्वताच्या पोटी जन्माला आली, म्हणून नाव पार्वती. पहिला बाप दक्ष राजा आणि हिमालय पर्वताच्या पोटी जन्माला आली म्हणून पार्वती. तेव्हा ती पार्वता माता म्हणू लागली, देवा तुम्ही बसला पिंडीत येऊन, मी साळू का होईन, साळू का होईन. हरे रामा रे 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 दिलवाला दीदी, हरे रामा रे 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 दिलवाला दीदी. भगवान शंकर, पार्वता माता बोलू लागली,
देवा मी तुमच्या जवळ बसेन, तुम्ही आम्ही व जातो दर्शनाला, शंकराच्या जाण आणि अर्धी प्रदक्षिणा मारता पिंडीला काही कारण शाहिरा रे जीजी काकारा रे जीजी हरे गिरे राजी तेरी हरी हरी हरिया अर्धी प्रदक्षिणा मारता पिंडीला काही कारण शाहिरा रे जीजी काकारा रे जीजी हरे गिरे राजी तेरी हरी हरी हरिया. दादा रात्री तुम्ही कार्यक्रमासाठी होता, गोगलवल्ली दादा तुम्हाला म्हणतोय, अजून पण आहेत, पण मला नाव माहीत नसल्यामुळं सॉरी. रात्री कार्यक्रम पाहिला ह्या माणसांनी, आता पण थांबलात. शाहीर ठक्षण शिंदे आणि पार्टीच्या वतीने तुमच्या सर्व मंडळीचं स्वागत करतो. याच ठिकाणी शाहिरांना एक माझा छोटासा सवाल आहे. तुम्ही आम्ही नंदीचं दर्शन करून गेलो, तो भाग झाला, पण पिंडीचं दर्शन करीत असताना तुम्ही आम्ही फक्त अर्धीच प्रदक्षिणा घालतो, आखी पिंडीला प्रदक्षिणा घालत नाही. याच्या पाठीमागचं काय कारण आहे? काही कारण अर्धी प्रदक्षिणा बोला गावाला, बोला गावाला. अन पार्वता व माता बसली पायाला पुन्हा हो रामा हरे रामा रामा श्री राम हो गिरे हरी हरी हरिया. शायरांना इथे एक माझा सवाल आहे. शायर तुम्ही मगाशी बोलता बोलता बोलून गेले, त्याच्यात सहज माणूस बोलतो, मी बोलू शकतो, पण कथा कल्पतरू हे पुराण नाही बर का. कथा कल्पतरू हे पुराण नाहीये, ग्रंथ आहे. कथा कल्पतरू हा ग्रंथ आहे, पण कथा कल्पतरू पुराणात मोडायचा नाही. सहज तुमच्या तोंडातून गेला असेल, जाऊ शकतं, माझंही पण जाऊ शकतं. हा तेव्हा तुम्ही आम्ही दर्शनाला जातो, पिंडीचं दर्शन करतो, अर्धीच प्रदक्षिणा घालतो. पुढे तुम्ही सांगणार आहे पार्वता माता बसलेली आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण केव्हापासून आले शंकर पिंडीत, कळू द्या तुमचं ज्ञान, कळू द्या ज्ञान. भगवान महादेव, भगवान शंकर हे पिंडीत केव्हापासून आले? मामा ते पिंडीत आले केव्हापासून? ती पिंड निर्माण व्हायचं कारण काय? शायरांच्या डोक्यात असलं शायर नक्की सांगेल. आणि हे सुद्धा तुम्हाला कथा कल्पतो. याला आणि याला आकळा वाया लावायचा. अरे कोटी गणर चालून आले, कराडा नंदीला जाणे, कातला नंदीला जाणे. अरे नंदीचा रे कृष्ण दाबले, अरे आकळाला जाणे राया. राजी जी रे राजी जी रे राया राजी रे जी रे राजी राजी रे राजी रे राजी चले हरी हरिया. नंदी आकाळा कसा कोट्यावधी शिवगण आले, शंकराने आज्ञा देतात, नंदीला शांत केलं. शिवगणांनी मागून कृष्ण पिळला गेला, नंदी आकळला गेला. एकमेकाला वचन देऊ लागले. नंदी शरण आला आणि शंकर भगवान सुद्धा नंदीला बोलू लागला, तुला काय हवं ते माग. पण नंदी बोलू लागला, भगवंता
देणारे हा राहतो स्मशानामध्ये अंगाला राख लावतो मग अरे तुलाच काय मागायचं ते माग अरे दिले नंदिनी वचन शंकराला माझा करा सांभाळ आणि करावा सांभाळ शंकराने नंद घेऊन कैला सावधान पाहिलं ना मंडळी शंकर नंदीला घेऊन कैलासावर आलेले आहे आपण तुमच्याकडे आहे का नाही म्हणण्यापेक्षा नक्कीच आहे कारण ती एक परंपरा नसून संस्कृती आहे आपण बाजारात गेलो गाई आणू बैल आणू आणल्यानंतर ववाळायचं नाही का माता पार्वती आली पंचारती अरे घेऊन जाणे नंदीला ववाळाया जाणे कसं घेतलं नंदीचं दर्शन आणि माता पार्वतीने महाबर मंडळी शाहिरांना इथं सवाल आहे कारण नंदी आकाळा कसा तुम्हाला आलं ना लक्षामध्ये हा मग आज पण आपण शंकराच्या दर्शनाला गेल्यानंतर पहिलं नंदीच्या मागून हात लावावा लागतो तस शास्त्र सांगतं शंकर भगवान आपल्याला प्रसन्न होते नाही जसं पंढरपूरला गेलं चंद्रभागेचं स्नान पुंडलिकाचं दर्शन चोखोबाचं दर्शन नामदेवाचं दर्शन आणि मग पाचव्यांदा पांडुरंगाचं तसं नंदीचं माता पार्वतीनं कसं दर्शन घेतलं कारण हा परपुरुष आहे कोण नंदी तुम्ही आम्ही मागून हात लावू शकतो पण पार्वती माता लावू शकत नाही याला शास्त्र आहे अरे कसं दर्शन घेतलं मातेने त्या नंदीचं दान तुम्ही सांगा शाहीर गुरु दत्तात्रय कवी गोदाराम ज्ञान धीर ध्यान अरे नंदी विषय लाज गोंदे गावाना आव गोंदे गावाना अरे गोविंद बाबा झाले प्रसन्न आज शाहिराला अरे कसं नंदीचं घेतलं दर्शन माता पार्वतीने नाही माता पार्वतीने अरे ह्या प्रश्नाचं उत्तर दे